नमस्कार. इगतपुरी तालुक्यातील वाळीवरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेली खडकवाडी, या खडकवाडीच्या फार भयानक परिस्थिती आहे. या महिलांसाठी, या कुटुंबांसाठी गेल्या मागच्या 2-3 वर्षापासून ग्रामपंचायत काम करते आणि मागच्याच वर्षी जलजीवन मिशनचं काम झालं असं ग्रामपंचायतीने सांगितलं. या लोकांसाठी जलजीवन मिशनच्या अंतर्गत पाईपलाईन केली, टाकी बांधली, विहीर खोदकाम केलेले, परंतु त्यांचं पाणी आतापर्यंत या कुटुंबांना मिळालेलं नाहीये. गेल्या 4 ते 5 वर्षापासून हीच परिस्थिती आहे. ते कुटुंब या ठिकाणी 3 ते 4 किलोमीटर पायी चालत येतात आणि हे पाणी घेऊन आपल्या लहान मुलांना आणि स्वतःसाठी वापरतात. ही जलजीवन मिशनची जर अशी अवस्था असेल तर इतर जलजीवन मिशनचं करायचं काय? म्हणजे ते पाणी काय कामाचं? त्या कुटुंबांची चर्चा केल्यानंतर ते कुटुंब म्हणतात, आमच्याकडं ग्रामपंचायत पैसा मागण्यासाठी, पाणी पट्टी मागण्यासाठी घरापर्यंत येतात, परंतु आम्ही जर विचारलं की आमच्या नळाला पाणी येईल का, तर ही अवस्था आहे. नाही, काय परत पहिल्यापासून बोला. 3 वर्षापासून टाकी बांधून ठेवली. आम्हाला पाईपलाईन सुद्धा नाही, पाणी सुद्धा नाही आम्हाला पियाले. आम्हाला किती लांबून पाणी पियाला लागत आहे. लय लांबून होते, तरी 3-4 किलोमीटर चालत जावं लागत आहे. वर उन्हात आणा. तुम्हाला जनावरांचं भेव नाही वाटत? मग जनावरांचा भेव कसं वाटेल पाण्यासाठी? हा, आपल्याला पाण्याशिवाय दुसरा काय आहे का जीवनात? प्रतिनिधी आमदार खासदार ते कधी येतात का इकडे? ते आमदार खासदार येतात, ते तिकडूनच निघून जातात, आमच्यापर्यंत येतही नाही. तुमच्या प्रश्नाकडे वेळ द्या, त्यांना वेळ नाही. मग आमच्यावर लक्ष असतात. मग आमची काल अशी परिस्थिती असते. तुमचं नाव ताई? माझं नाव लक्ष्मी आहे.